श्री स्वामी समर्थ. मीन राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात सुखद बदल आणि नवीन आशा घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळणार का? आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि अनपेक्षित लाभाचे योग आहेत का? कौटुंबिक जीवनात आनंद, एकोपा आणि समाधान वाढणार का? प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक आणि विश्वास अधिक दृढ होणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? चला तर मग पाहूया मीन राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक परिपक्वता, आध्यात्मिक प्रगती, नवीन संधी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी राहील आणि अनेक प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी ती तुम्हाला मदत करेल. काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम कमी होईल आणि भविष्याबाबत अधिक स्पष्टता मिळेल. अनेक अपूर्ण कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. हा काळ भावनांबरोबरच व्यावहारिक विचार करण्याचा संदेश देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा पंधरवडा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटल्या तरी त्या तुमच्या क्षमतेला नवीन ओळख मिळवून देतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली एखादी संधी अचानक मिळू शकते. काही व्यक्तींना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ ग्राहक वाढ आणि नवीन व्यवहारांचा ठरू शकतो. विशेषतः कला, शिक्षण, आरोग्य, सल्लागार सेवा, मीडिया किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. काही जुन्या ग्राहकांमुळे नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन सुधारल्यामुळे नफा वाढू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवला तर उत्तम परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा आशादायक ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती हळूहळू अधिक स्थिर होईल. विशेष म्हणजे या काळात खर्चापेक्षा बचतीकडे अधिक लक्ष जाईल. एखादी मोठी खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार होण्याची शक्यता आहे. मात्र भावनिक होऊन आर्थिक निर्णय घेणे टाळा. मित्र किंवा नातेवाईकांना आर्थिक मदत करताना स्वतःच्या गरजांचा विचार अवश्य करा. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि भावनिक जवळीक वाढण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले वाद किंवा गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात घरात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. घराशी संबंधित एखादी महत्त्वाची योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत भावनिक आणि सकारात्मक राहू शकतो. जोडीदारासोबत असलेले नाते अधिक मजबूत होईल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. काही व्यक्तींना त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते. या काळात विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकत्रितपणे भविष्यासाठी काही महत्त्वाच्या योजना आखल्या जाऊ शकतात. नात्यातील विश्वास आणि भावनिक आधार वाढल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम राहू शकतो. शारीरिक आरोग्य ठीक राहील, पण मानसिक थकवा आणि भावनिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. जास्त विचार करण्याची सवय काही वेळा त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. या पंधरवड्यात ध्यानधारणा, योग आणि प्राणायाम यांचा विशेष फायदा होईल. पचनसंस्था, पायांचे दुखणे किंवा झोपेशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ ज्ञानवृद्धी आणि प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. विशेष म्हणजे या काळात विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढेल. कला, साहित्य, संगीत किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या शांत स्वभावामुळे आणि मदतीच्या वृत्तीमुळे प्रभावित होतील. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्या भविष्यात उपयोगी ठरू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात रस वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. समाजसेवा किंवा दानधर्माच्या कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. या काळात अध्यात्मातून प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळू शकते. प्रवास आणि नवीन संधी. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास काम, शिक्षण किंवा धार्मिक कारणांसाठी असू शकतात. प्रवासादरम्यान नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. विशेष म्हणजे या काळात एखादी अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येऊ शकते. नवीन कौशल्य शिकण्याची, नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा नवीन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित संधी मिळण्याचे संकेत आहेत. योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात मोठे यश मिळू शकते. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. भावनिक निर्णय घेण्याआधी विचार करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. एकूण हा पंधरवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येणार ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद आणि एकोपा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, जवळीक आणि भावनिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे राहील. तुमची संवेदनशीलता, अंतर्ज्ञान शक्ती आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या बळावर हा पंधरवडा अनेक शुभ घडामोडी घडवून आणणारा ठरू शकतो. धन्यवाद.